राज्यातल्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान उद्या पार पडतंय आणि त्या दृष्टीनं प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा जी आहे ती आता सज्ज झाल्याचं बघायला मिळतंय। स्ट्रॉंग रूममधून हे सगळे ईव्हीएम मशीन जे आहेत ते आता या ठिकाणच्या टेबलवर येऊन त्यानंतर ते आपल्या आपल्या मतदान केंद्रांवर या ठिकाणी पोहोचवण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। खरं तर स्ट्रॉंग रूममधून हे सगळे जे व्हीव्हीपॅट आहेत किंवा मतदान केंद्रावर लागणारे सगळे जे ईव्हीएम मशीन्स आहेत ते आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केले जात आहेत आणि अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये हे सगळे मशीन्स जे आहेत ते आता मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 1910 मतदान केंद्र आहेत ज्या ठिकाणी हे मशीन्स पोहोचणार आहेत, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी जवळपास 1922 मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहेत ज्या ठिकाणी हे मशीन आता पोहोचवले जाणार आहेत। अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये हे सगळे कर्मचारी जे आहेत ते आपले आपले हे मशीन घेऊन आता मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत। उद्या सकाळी 7 वाजता मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे। गेल्या काही टप्प्यांमध्ये ज्या पद्धतीनं मतदानाचा टक्का घसरलेला आहे त्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदान व्हावं या अनुषंगानं प्रशासनाच्या वतीनं प्रयत्न केला जातोय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।